नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपला हा फ्लावरचा प्लॉट आहे ना, एक 35 दिवस झालेला आहे बरं का. तर आपल्या फ्लावरची कंडिशन एकदम मस्त आहे. म्हणजे आपली फ्लावरला आपल्या पसंत आहे ना, आपल्या फ्लावरसाठी वातावरण आहे ना अनुकूल, ते एकदम भारी प्रमाणात भेटलेले. म्हणजे फ्लावरला आपल्यापासून लागवड झाल्यापासून तर आतापर्यंत पाऊस चालू आहे सारखा. म्हणजे फ्लावरला आहे ना खालच्या पाण्यापेक्षा ना वरचं पाणी हे खूप महत्त्वाचं असतं बरं का. म्हणजे वरचं जे वातावरण जर फिरलं तर फ्लावरचा प्लॉट एकदम भारी बसतो. आणि ऊन जर असलं तर खालून आपण किती जरी पाणी दिलं ना तरी नाही का प्लॉट एवढा व्यवस्थित काही बसत नाही. तर अशा प्रकारे फ्लावरचा प्लॉट बसलेला आहे. तर एकदम मस्त प्लॉट बसलेला आपला 35 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. आता अजून 15 दिवसामध्ये आपला हा प्लॉट शॉर्टिंगला येणार आहे. म्हणजे हार्वेस्टिंग होणार आपल्या प्लॉटची अजून 15 दिवसामध्ये. तर आता आपलं फवाराचं काम चालू आहे. स्प्रे घेऊन राहिलो आता सध्या फ्लावरसाठी. तो म्हणजे बुरशीनाशक आणि आळीचा फवारा घेऊन राहिलो आपण, जेणेकरून आता आपल्याला गड्डा पकडणार आहे आपलं फ्लावर. तर जेणेकरून आळ्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये होऊ नये त्यासाठी आपला फवारा चालू आहे आता या ठिकाणी. तर बघा आपण आपले म्हणजे आपले पूर्णपणे वावर झाकलेले फ्लावरच्या पाण्याने. आणि झाड पण एकदम मस्त झालेलं आहे. झाड पण मोठं झालेलं आहे. म्हणजे ॲव्हरेज चांगल्या प्रकारे निघणार हे आपल्याला माहितीची. आणि जेवढे आपण रोपं लावलेले आहेत सगळे पण रोपं हे पूर्णपणे आलेले आहे बरं का. असं नाही की कुठं रोपं गेले काय, असं काही नाही. एकदम भारी प्रमाणे प्लॉट बसलेला आहे आपला. तर हा आपला पहिल्या टप्प्यामधली फ्लावर आहे. पहिल्या टप्प्यातला प्लॉट हा आपला. आता हा आपलं स्प्रेचं काम चालू आहे या ठिकाणी. आपण अशा प्रकारचे औषध वापरू राहिलो याच्यामध्ये. एकदम गुड कंडिशन झाली आपली फ्लावरची आहे बघा. म्हणजे आळीचं प्रमाण हे नाहीच आहे, पण तरी पण आळीने जास्त शिरकाव करू नये म्हणून आपण त्यासाठी स्प्रे घेऊन राहिलो. कारण पावसाचे दिवस आहे. आणि मेन म्हणजे फ्लावरच्या प्लॉटमध्ये ना गवत नसलं पाहिजे. गवतामुळे आणखी आळी धावते फ्लावरकडं. आणि आतला कोंब जर आपण बघितला तो एकदम फ्रेश झालेला आहे, एकदम फ्रेश आहे. फ्लावर लागवड केल्यानंतर आहे ना सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे स्प्रेचं नियोजन. तर आपण आतापर्यंत आपल्या फ्लावर पिकासाठी 35 दिवसामध्ये 4 स्प्रे घेतलेले आणि 4ही पण एकदम स्ट्रॉंग घेतलेले बरं का जेणेकरून आपल्या प्लॉटवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. तर मग आज आपण 35व्या दिवशी आपल्या फ्लावरच्या प्लॉटला फवारा मारतोय. आता हे नियोजन आपलं 2 दिवसापूर्वीच होतं, पण सतत चालणाऱ्या पावसामुळे आपले नियोजन थोडे 2-3 दिवस लेट झालेलं आहे. आपण गंज औषध आणून ठेवले होते घरामध्ये, पण काय पाऊसच उघड देत नव्हता. म्हणजे आपले 4 ते 5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि जे फ्लावरचे प्लॉट आता सध्या हार्वेस्टिंगला आहे त्यांची खूप बिकट कंडिशन झालेली. म्हणजे 4 ते 8 रुपये किंवा 10 रुपये मार्केट चालू आहे सध्या फ्लावरला. ते पण काय नाही बरं का, न परवडणारी बाजार आहे. पण आता शेतकरी म्हणजे शेती करणं काही सोडू शकत नाही. आता आपला प्लॉट एक 15 दिवसानंतर हार्वेस्टिंगला येणार आहे. आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे विचार करून चालायचं नाही आणि आपण आता आपलं स्प्रे मारून घेतो मस्तपैकी. आज आपण मारताना बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्यामध्ये पोषक अशा प्रकारचे कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तर तुम्हाला शेतीला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर पटकन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, का जेणेकरून आम्ही जे नवीन व्हिडिओ टाकतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला एक कमेंट करा, लाईक करा आणि एक आपलं शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर आपण हा जो लागवड केलेला प्लॉट आहे तो 15-22 प्लॉट आहे आणि आपण इथे टोटल 26,000 काडी लावलेली. 26,000 काडीपैकी आपली 200-300 काडी फक्त मर झाली असून बाकी पूर्णपणे 100% आपली पूर्ण लागवड यशस्वी झालेली आहे. आणि आपला पूर्ण प्लॉट हा ह्या प्लॉटमध्ये आपली एक 38 ते 40,000 काडी बसती. पण काही कारणास्तव म्हणजे आपल्या गावात जो पाट गेलेला ती चारीच काम चालू असल्यामुळं आपले एक 10 ते 12 गुंठे वावर खाटा असल्यामुळं आपल्या ह्या प्लॉटमध्ये कमी काडी लागलेली. नाही तर आपला हा प्लॉट पण एकदम जबरदस्त असं आपलं उत्पन्न दरवर्षी देऊन जातो बरं का. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारभाव भेटणं आपल्या प्लॉटला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हाची सगळं वातावरणाची कंडिशन, पाऊस जर असेल तर नक्कीच बाजारभाव फ्लावरचे कमी असतात. आणि पाऊस जर नसेल तर मग बाजार नक्कीच एक अपेक्षित प्रमाणे बाजार असतात प्रत्येक शेतकऱ्याच्या.